गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे दिवस तिसरा आणि तिसऱ्या दिवसाची ही मॉर्निंग आहे. मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ नाही बनवत बिकॉज व्हिडिओ बनवायचं झालं ना तर पूर्णपणे म्हणजे टाईम द्यायला लागतो. सो मी थोडा स्पेस पण घेऊन एन्जॉय करतो आहे. ब्रेकफास्ट पण नाही केलेला आहे, ब्रेकफास्ट पण करतो जाऊन आणि बघूया अजून आज काय काय एक्सप्लोअर करता येईल तेवढं एक्सप्लोअर करूयात. तर लेट्स गो. आज वेस्पा रेंट केलेली खास पॅरा रोडसाठी. पॅरा रोडला फोटो काढेन बट पॅरा रोडला अलाउड नाही करत. जसं आपल्या मुंबईमध्ये BMC आहे तसं यांच्या इथं पण काहीतरी आहे आणि ते लोक अलाउड नाही करत. तर मी पटकन 2-3 फोटोज तर काढेनच, त्यात काही वादच नाही भाई. बट थोडा एक्सप्लोअर करतो आणि मस्त क्लायमेट झालेलं आहे एकदम गोव्याचा. असं वाटतं की पाऊस पडेल आज, असा क्लायमेट झालेला आहे. आणि 50 रुपीज घेतले पार्किंगचे. भूक पण लागले बट मी पाणी बॉटल घेऊन जस्ट पाणी पिऊन इकडे पॅरा रोडला फिरायला आलो आहे. झाल्यावर असं असल्यानंतर लोक बोलतात की गोवामध्ये टुरिस्ट सेफ नाही होणार. हे बघू शकता समोर तुम्ही, पूर्ण त्यांच्या लहान मुलाला घेऊन ते झोपलेत रोडवर, पॅरा रोडवर. म्हणजे मिनिंग नाही बनत ह्या गोष्टीचा. बट सो मी एन्जॉय करतो, फोटोज वगैरे क्लिक करतो. इथून डोनापावलाला जायचा प्लॅन होता बट डोनापावलाला तिथल्या ब्रिजचा एका काम चालू आहे तर तिथे जाऊ शकलो नाही. बिकॉज तिथला जो ब्रिज आहे तो एक 10 किलोमीटर ब्रिजचं काम चालू असल्यामुळे 10 किलोमीटर एक्स्ट्रा होतोय आणि भरपूर टाईम जाईल त्याच्यात. तर बोललो ठीक आहे चल प्लॅन ड्रॉप. फोटोज वगैरे क्लिक करतो आणि गोवा थाली खायला जाऊयात. सो लेट्स गो. पॅरा रोडला फोटोज वगैरे काढून झाले आणि आता गोवन थाली खाण्यासाठी पॅरा रोडच्या साईडला हा रेस्टॉरंट आहे. इथे आता थोडं जेवण करून घेतो आणि मग घरी जाऊन परत रूमवर जाऊन परत रेस्ट करतो आणि संध्याकाळी तुम्हाला परत कुठल्या तरी एका चांगल्या लोकेशनवर मिळतो. सो स्टे ट्यून. थाली आलेली आहे, आता जेवून घेतो आणि मग तुम्हाला नेक्स्ट प्लेसवर मी लगेचच मिळतो. तुम्ही जर कधी पॅरा रोड साईडला आले ना तर तुम्ही नक्की पॅरा रोडच्या एक्झॅक्टली बाजूलाच हा मालवणी रेस्टॉरंट आहे. छोटासा बार पण आहे इथं आणि एकदम बेस्ट जेवण होता. पॅरा रोडच्या एक्झॅक्ट एक 10 सेकंदावर हा पॅरा रोडचा टर्न. इकडून बाईक्स येतात आणि हा लगेचच रेस्टॉरंट. एकदम बेस्ट जेवण होता. तर आता रूमवर जातो, थोडा रेस्ट करतो आणि संध्याकाळी बघूयात नेक्स्ट प्लॅन काय होतं आहे. मला ब्लॉग एडिट करायचे ॲक्च्युली बट मी ब्लॉग नाही एडिट करू शकत कारण की यार फोनमध्येच कंटिन्यू राहायला लागतो आहे. सो बघूयात. सो बघतो जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर ब्लॉग एडिट करायचा ट्राय करतो आणि तुम्हाला लवकरच मिळतो ह्या ब्लॉगसोबत.